या क्वेश्चन मध्ये काय दिलंय पहा सुरुवातीला, फाइंड डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे पण पुन्हा काढायचा आहे समजा, ठीक आहे. आणि x इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशन दिलाय साइन थिटा, y इज इक्वल टू साइन क्यूब थिटा. पण या डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू काढायची आहे ते ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. म्हणजे याचा अर्थ की सर्वात शेवटी जे आन्सर मिळेल डबल डेरिव्हेटिव्ह आणल्यावर काढल्यावर समजा, ठीक आहे, तर त्यामध्ये थिटाची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला पाय बाय 2. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन दिले आहे म्हणजे काय, एक्स आणि वाय. याचा मिनिंग काय होतो की याच्यामध्ये कोणतं डिफरन्सिएशन झालं, हे पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन. क्वेश्चन झाले कोणत्या तरी एक्सरसाइज मध्ये, ठीक आहे. तर आपण सर्वात पहिले पहिल्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू थिटा, दुसऱ्या इक्वेशनचा काढू, आणि आपल्याला dy बाय dx पाहिजे तर सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने डिवाइड करून टाकू. तर तो झाला पहिला डेरिव्हेटिव्ह, आणि तिथून मग पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह समजा. ओके, ही पद्धत आहे समजा. तर फर्स्ट इक्वेशन पहा काय आहे, x इज इक्वल टू साइन थिटा गिवन. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे काय विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आपण, थिटा. ओके, डी बाय डी थिटा ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. काय आन्सर मिळेल मग, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. ओके, सिंपल. म्हणजे dx बाय डी थिटा ची व्हॅल्यू झाली आहे कॉस थिटा, इक्वेशन फर्स्ट. काय नाही करायचं त्यामध्ये. सेकंड इक्वेशन पहा कोणता आहे, y इज इक्वल टू साइन क्यूब थिटा, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. देअरफॉर डी बाय डी थिटा ऑफ y इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ साइन क्यूब थिटाला कसं लिहू शकतो आपण, साइन थिटाचा क्यूब, म्हणजे x रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये मग इज इक्वल टू हा n आधी लिहावं लागेल 3, त्याच्यानंतर x म्हणजे साइन थिटा. ओके, आणि याचा पॉवर किती घ्यावं लागेल, n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1, आणि पुन्हा काय घ्यावं लागेल आपल्याला, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. आन्सर काय मिळेल पहा, 3 इंटू साइन स्क्वेअर थिटा, 3 मायनस 1 मीन्स 2, आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. ओके, याला देऊ आपण इक्वेशन सेकंड. ही व्हॅल्यू झाली आहे dy बाय डी थिटा. असे आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत आता, फर्स्ट आणि सेकंड. आणि आता सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने डिवाइड करायचं आहे. म्हणजे काय फॉर्म्युला घेणार आपण इथे एक फॉर्म्युला घ्यायचा असतो, dy बाय dx म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल dy बाय dx. फॉर्म्युला लिहायचा असतो dy बाय डी थिटा, dy बाय डी थिटा. ओके, डिवायडेड बाय dx साठी dx बाय डी थिटा. व्हॅल्यू पुट करू पहा, सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू 3 साइन स्क्वेअर थिटा आणि इंटू कॉस थिटा, आणि याला डिवाइड करायचं इक्वेशन फर्स्ट मीन्स कॉस थिटा. ठीक आहे. काय कॅन्सल होईल यामध्ये, कॉस थिटा कॅन्सल. आन्सर मिळेल 3 साइन स्क्वेअर थिटा, आणि ही व्हॅल्यू झाली आहे dy बाय dx. याला कोणता डेरिव्हेटिव्ह म्हणू आपण, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणू आपण, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह समजा. म्हणजे फक्त सिंगल डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं ते इथपर्यंत समजा. ओके, आता इथून काय करावं लागेल, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. ओके, टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. पण आता विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आपण. ठीक आहे. याचा आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे डी बाय dx ऑफ, म्हणजे लेफ्ट साइडचा डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx, राइट साइडला डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ 3 इंटू साइन स्क्वेअर थिटा. याप्रमाणे कॉन्स्टंट नंबर 3 आहे, 3 बाहेर, आणि फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल आपल्याला, साइन स्क्वेअर थिटाचा. काय आन्सर मिळेल सांगा मला. आता कसं काढायचं, 3 जसाच्या तसाच. ओके, साइन स्क्वेअरचा म्हणजे x रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला, म्हणजे काय लिहावं लागेल मग, 2 इंटू साइन थिटाचा पॉवर 2 मायनस 1, म्हणजे आन्सर काय मिळेल 1. ओके, आणि पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. ओके, डी बाय dx ऑफ साइन थिटा.
समजत आहे की नाही समजत आहे? ओके, एक्स रेस टू पॉवर एन चा फॉर्म्युला एन आधी घ्यावा लागेल 2, नंतर मग एक्स म्हणजे साइन थिटा त्याचा पॉवर 2 - 1 म्हणजे 1 असेल समजा. ठीक आहे, आणि साइन थिटाचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह, देन 3 × 2 = 6 इंटू साइन थिटा आणि इंटू आता साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल कॉस थिटा आणि पुन्हा काय करावं लागेल पुन्हा थिटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी थिटा बाय डी एक्स याप्रमाणे. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला 6 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि डी थिटा बाय डी एक्स ची व्हॅल्यू आपण काढली आहे का कुठेतरी? कुठे काढली आपण? डी थिटा बाय डी एक्स. हे बघा इक्वेशन फर्स्ट आपण डी थिटा बाय डी एक्स च्या ऐवजी डी एक्स बाय डी थिटा काढलाय. काय काढलं आपण? डी एक्स बाय डी थिटा. आणि तिथे कोणती व्हॅल्यू ठेवायची आहे? डी थिटा वरती आहे आणि डी एक्स खाली आहे. म्हणजे याचा अर्थ की या व्हॅल्यूला काय करावं लागेल आपल्याला रेसिप्रोकल, म्हणजे कॉस थिटाला उलट करायचं, ती व्हॅल्यू ठेवायची समजा आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 1 कॉस थिटा. तर इथे व्हॅल्यू ठेवावं लागेल 1 कॉस थिटा. जर डी एक्स वरती असता समजा डी थिटा तर फक्त कॉस थिटा, हे उलट व्हॅल्यू झाले म्हणजे याला आपल्याला रेसिप्रोकल मध्ये लिहावं लागेल. आता हा कॉस थिटा आणि कॉस थिटा कॅन्सल. काय आन्सर मिळेल मग? 6 इंटू साइन थिटा. आणि ही व्हॅल्यू कशात झाली आहे? d² बाय अपॉन dx². संपला का प्रश्न? नाही. काय करायचं आता? हे बघा क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला? π/2. म्हणजे आता फायनल आन्सर मध्ये याला असं लिहिणार पहा d² बाय अपॉन dx². याची व्हॅल्यू ठेवायची आहे ऍट थिटा इज इक्वल टू π/2. π/2 आहे ना? ठीक आहे, इज इक्वल टू 6 इंटू साइन थिटाची व्हॅल्यू ठेवायची आहे π/2. आता π/2 म्हणजे कोणता अँगल? 90. मग साइन 90 ची व्हॅल्यू किती असते? 1. म्हणजे 6 × 1 = 6. हे झालं याचा आन्सर. बस. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन काय दिलाय? x इज इक्वल टू a इंटू कॉस थिटा गिवन. पॅरामीटर कोणता याच्यामध्ये? थिटा. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल d बाय डी थिटा ऑफ x, कॉन्स्टंट नंबर a, आणि d बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा. सांगा मला कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. ओके, आणि a इंटू मायनस साइन थिटा मीन्स मायनस a इंटू साइन थिटा. याला देऊ आपण इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, सेकंड इक्वेशन पहा कोणता आहे? y इज इक्वल टू b साइन थिटा. ओके, गिवन. इथे सुद्धा डेरिव्हेटिव्ह d बाय डी थिटा ऑफ y इज इक्वल टू b इंटू d बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. काय आन्सर मिळेल मग? साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. ओके, बरोबर आहे. आणि b इंटू कॉस थिटा, b इंटू कॉस थिटा. याला देऊ आपण इक्वेशन सेकंड. आता काय करावं लागते? फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन झाल्यावर तो फॉर्म्युला समजा सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने डिवाइड. ओके, कोणता फॉर्म्युला घ्यावा लागेल मग आपल्याला? dy बाय dx काढायचं आपल्याला. मग dy साठी dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx साठी dx बाय डी थिटा. ओके, आणि व्हॅल्यू सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू पहा काय आहे? b इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय dx ची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू मायनस a इंटू साइन थिटा, मायनस a इंटू साइन थिटा. काय येत आहे तुमच्या लक्षामध्ये सांगा मला? मायनस b अपॉन a हा जसाच्या तसाच राहील, कॉन्स्टंट नंबर. ओके, आणि कॉस अपॉन साइन म्हणजेच कॉट थिटा. आणि ही व्हॅल्यू झाली आहे dy बाय dx. म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह झालाय समजा, पहिला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आणि इथून आता आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह आणि विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल? x. ठीक आहे, लेफ्ट साइडला d बाय dx ऑफ dy अपॉन dx
राईट साईडला कॉन्स्टंट नंबर कोणता याच्यामध्ये मायनस बी अपॉन ए, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल डी बाय डी एक्स ऑफ कॉट थिटा. ओके, मायनस बी अपॉन ए. कॉट थिटाचा काय डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. पुन्हा काय करावं लागेल थिटाचा डेरिव्हेटिव्ह. हा कॉटचा झालाय, हा कॉटचा झालाय लक्षात ठेवा. पण इथे एक्स आहे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे थिटाचा पुन्हा घ्यावा लागेल, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ थिटा. ओके, देन नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल बी अपॉन ए इंटू कोसेक स्क्वेअर थिटा आणि डी थिटा बाय डी एक्स ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मधून मिळते आपल्याला. रेसिप्रोकल घ्यावं लागते पहिल्या इक्वेशनचा. ओके, dx बाय डी थिटाची व्हॅल्यू पहा काय आहे dx बाय डी थिटाची व्हॅल्यू मायनस ए अपॉन मायनस ए इंटू साइन थिटा. याला रेसिप्रोकल मध्ये लिहू आपण 1 अपॉन मायनस ए इंटू साइन थिटा. ओके, आता याला कसं अरेंज करायचं पहा. कॉन्स्टंट नंबर बाजूला काढा पहिले, स्टार्टिंग मध्ये लिहा कॉन्स्टंट नंबर. वरती b इंटू 1 मीन्स b अपॉन मध्ये a इंटू मायनस ए स्क्वेअर. ओके, कॉन्स्टंट नंबर आधी. आता हा कोसेक स्क्वेअर थिटा जसाच्या तसाच, हा मायनस ए बाजूला लिहिल्यावर तिथे काय राहील 1 अपॉन साइन थिटा. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये b अपॉन मायनस ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन साइनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कोसेक थिटा. नेक्स्ट स्टेप मध्ये b अपॉन मायनस ए स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक. कोसेकचा काय होणार आहे कोसेक क्यूब थिटा आणि ही व्हॅल्यू झाली आहे डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. पण कंप्लीट नाही झाला, आपल्याला कोणती व्हॅल्यू ठेवायची आहे पहा थिटाची व्हॅल्यू पाय बाय 4. ओके, म्हणजे आता इथे लिहू आपण देअरफॉर डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. आता इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर आणि कोसेक क्यूब थिटाची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला पाय बाय 4. पाय बाय 4 म्हणजे कोणता अँगल 45 है ना. मायनस बी अपॉन ए स्क्वेअर काय व्हॅल्यू आहे कोसेक 45 ची √2. कोसेक 45 ची व्हॅल्यू काय आहे √2, म्हणजे √2 चा क्यूब करावं लागेल. ओके, √2 चा क्यूब. काय आन्सर मिळते √2 चा क्यूब √2 इंटू √2 इंटू √2 3 टाइम्स. ओके, बरोबर आहे. हे बघा इथे लिहितो मी एक स्टेप जास्त लिहितो √2 इंटू √2 इंटू √2. आता यापैकी पहिल्या दोन √2 चा मल्टिप्लिकेशन काय मिळेल फक्त 2 आन्सर मिळेल है ना. म्हणजे याचा अर्थ याला आन्सर कसं लिहू शकतो आपण यातून आन्सर मिळेल 2. ओके, 2 त्याच्यानंतर √2 बरोबर आहे 2 इंटू √2 त्याच्यानंतर b आणि अपॉन मध्ये ए स्क्वेअर आणि हे मायनस साइन आहे का. एवढा आन्सर आहे मागे. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू झाली आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे.